नमस्ते. आई होणं हा जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे, पण या आनंदासोबतच आपल्याला अनेक शारीरिक बदलांना सामोरं जावं लागतं. त्याचपैकी एक म्हणजे भयंकर केस गळती. सकाळी उठल्यावर उशीवर पडलेले केस किंवा आंघोळ करताना हातात येणारा केसांचा पुंजका बघून तुम्हालाही रडू येतं, टेन्शन येतं का? मी टकली तर होणार नाही ना, टक्कल तरी पडणार नाही ना, असे प्रश्न येतात मनात, भीती वाटते. तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत की डिलिव्हरीनंतर केस का गळतात आणि ते थांबण्यासाठी कोणते प्रभावी घरगुती तेल आणि खास टिप्स तुम्ही वापरू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी मॅजिकल ट्रिक सांगणार आहे जी तुमची केस गळती 7 दिवसात कमी करेल. आता प्रथम पाहूया केस गळतीची मुख्य कारणे. तर सर्वात आधी समजून घेऊया की का होतंय. याला विज्ञानाच्या भाषेत काय म्हणतात, तर हार्मोनल बदल. गरोदरपणात तुमच्या शरीरात एस्ट्रोजन हार्मोनची पातळी वाढलेली असते, ज्यामुळे केस दाट आणि चमकदार दिसतात. पण डिलिव्हरीनंतर हे हार्मोन्स अचानक कमी होतात आणि केस गळायला सुरुवात होते. तसेच ॲनेमिया, रक्ताची कमतरता, बाळंतपणात झालेल्या रक्तस्रावामुळे शरीरातील आयर्न म्हणजेच लोह कमी होते. हे केस गळतीचं मुख्य कारण आहे. तसेच ताण आणि अपुरी झोप, नवीन बाळाची जबाबदारी, रात्री जागणे यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. तसेच पोषक तत्वांचा अभाव. आई जे काही खाते ते बाळाला दुधावाटे मिळते. जर आईच्या आहारात जीवनसत्वे कमी असतील तर त्याचा परिणाम केसांवरती. घरगुती मॅजिकल तेल पाहूया. बाजारच्या केमिकलयुक्त तेलापेक्षा घरी बनवलेलं तेल तुम्हाला जास्त फायदा देईल. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल 1 कप, कढीपत्ता मूठभर, मेथीदाणे 2 चमचे आणि कांद्याचा रस किंवा बारीक चिरलेला कांदा अर्धा. तर एका लोखंडी कढईत तेल गरम करा, त्यात मेथीदाणे आणि कढीपत्ता टाका. कढीपत्ता काळा होईपर्यंत तेल उकळा. थंड झाल्यावर ते गाळून घ्या. हे कसे वापरावे? आठवड्यातून 2दा या तेलाने केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. कढीपत्त्यातील प्रथिन आणि मेथीतील प्रथिने केसांना आतून मजबूत करतात. तसेच ते कांद्याचा रसही तुमच्या डोक्यांना लावायचा आहे. सर्वांमुळे केसांना आतून मजबूत येते. लक्षात ठेवा, केसाचे आरोग्य तुमच्या पोटातून सुरू होते. त्यामुळे आहारात डाळी, कडधान्य, अंडी किंवा पनीरचा समावेश, प्रथिनांचा, प्रोटीनचा समावेश असावा. तसेच लोह आणि कॅल्शियमही आपल्या शरीरामध्ये पुरेपूर गेले पाहिजे. त्यासाठी पालक, मेथी, गुळ, शेंगदाणे आणि खजूर रोज खा. तसेच दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी घ्या, जेणेकरून तुमचा स्काल्प हायड्रेट राहील. तसेच गरोदरपणात सुरू झालेली व्हिटॅमिनची औषधे डिलिव्हरीनंतर किमान 3 ते 6 महिने डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू ठेवा. आता पाहूया काही खास टिप्स आणि काळजी. तर काही छोट्या चुका टाळल्या तरी केस गळती निम्म्याने कमी होते. कंगवा वापरण्याची काही एक पद्धत आहे. ओले केस कधीही विंचरू नका. मोठ्या दातांचा लाकडी कंगवा वापरा. तसेच केस घट्ट बांधू नका. जास्त घट्ट वेणी किंवा पोनीटेल बांधल्याने केसांच्या मुळांवर ताण येतो. तसेच केमिकल ट्रीटमेंटही टाळा. बाळंतपणानंतर किमान 6 महिने हेअर कलर, स्ट्रेटनिंग किंवा जास्त गरम पाण्याचा वापर अवश्य टाळावा. तसेच शॅम्पूची निवड करताना सल्फेट आणि पॅराबेन मुक्त सौम्य माइल्ड शॅम्पू वापरा. तसेच केसांसाठी नैसर्गिक हेअर पॅक. तर ते कासाठी काय करावे? मैत्रिणींनो, बाह्य उपचारांसाठी आठवड्यातून एकदा नॅचरल हेअर मास्क लावणे खूप फायदेशीर ठरते. 1 कप दह्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण आपल्या स्काल्पला लावा. 20 मिनिटांनी धुवा. दह्यातील लॅक्टिक ॲसिड टाळू स्वच्छ करते, म्हणजे स्काल्प स्वच्छ करते आणि लिंबू डॅन्ड्रफ दूर ठेवते. तसेच कोरफड जेल. ताज्या कोरफडीचा गर काढून तो थेट केसांच्या मुळांना लावा. त्यामुळे केसांना थंडावा मिळतो आणि केसांची वाढ वेगाने होते. तसेच मेथी आणि कलोंजी. मेथी दाणे रात्रभर भिजत घाला. सकाळी त्याची पेस्ट करा आणि त्यात थोडे खोबरेल तेल केसांना लावा. हे नॅचरल हेअर स्पा सारखे काम करते. तसेच योग्य शॅम्पू आणि कंडिशनरचे शास्त्र. केस धुताना आपण अनेकदा चुका करतो, ज्यामुळे केस जास्त गळतात. तर पाण्याचे तापमान. केस धुण्यासाठी कधीही अतिगरम पाणी वापरू नका. कोमट किंवा थंड पाण्यानेच केस धुवा, कारण गरम पाण्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते. तसेच कंडिशनरचा वापर. शॅम्पू फक्त स्काल्पला लावा आणि कंडिशनर फक्त केसांच्या टोकांना लावा, म्हणजेच केसांच्या एंडिंगला लावा. कंडिशनर कधीही मुळांना लावू नका, ज्याने केस मऊ होऊन गळण्याचे प्रमाण वाढते. तसेच केस सुकवण्याची योग्य पद्धत. केस सुकवण्यासाठी टॉवेलने जोरात रगडू नका. जुन्या सुती टी-शर्टने किंवा कापडाने केस हलक्या हाताने टिपून घ्या, पुसून घ्या. तसेच रक्ताभिसरण वाढवण्यासाठी म्हणजेच इन्व्हर्जन मेथड हा एक प्रगत उपाय आहे, जो जगभरात प्रसिद्ध आहे. खुर्चीवर बसा आणि तुमचे डोके गुडघ्यांच्या खाली झुकवत म्हणजेच केस खाली सोडा. आता 1-2 मिनिटे केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे टाळूकडे म्हणजे स्काल्पकडे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि झेपलेल्या खालच्या केसांच्या मुळांना पुन्हा संजीवनी मिळते. दिवसातून फक्त 2 मिनिटे हे केल्याने खूप फरक पडतो. तसेच मानसिक आरोग्य आणि केस गळतीचा संबंध काय आहे ते पाहूया. तुम्ही काय लावता यापेक्षा तुम्ही काय विचार करता याचा परिणाम केसांवर होतो. तर पोस्टपार्टम
म्हणजेच डिलिव्हरीनंतर अनेक महिलांना नैराश्य आणि चिडचिड जाणवते. स्ट्रेसमुळे कोर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते, जे केस गळतीला कारणीभूत ठरते. यासाठी उपाय काय करायचा तर दिवसातून किमान 15 मिनिटे आवडीचे काम करा, गाणी ऐका किंवा हलके चालणे सुरू करा. मन शांत असेल तर शरीर लवकर रिकवर होते. आता पाहूया डॉक्टरांकडे कधी जावे. कधी तुम्हाला डॉक्टरांची भेट घ्यावीच लागेल तर केस गळणे सामान्य असले तरी काही वेळा वैद्यकीय मदतीची गरज असते. जर केस गुच्छाने म्हणजे पुंजक्याने निघत असतील तर टाळूवर चट्टे दिसत असतील तर तुम्हाला डिलिव्हरीनंतर वर्षभरानंतरही केस गळती थांबले नसेल तर तुम्हाला खूप थकवा, सतत थंडी वाजणे किंवा वजन अचानक वाढणे असे जाणवत असेल तर हे थायरॉईडचे लक्षण असू शकते. अशावेळी रक्ताची चाचणी म्हणजेच ब्लड टेस्ट करून घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तर केवळ डाळ भात खाऊन चालणार नाही तर केसांना बूस्ट देणारे काही पदार्थ घ्यायला हवे. त्यासाठी काय करावे तर बीट आणि गाजराचा रस, यात व्हिटॅमिन ए आणि सी असते, जे केसांच्या मुळांना ऑक्सिजन पुरवठा वाढवते, त्यामुळे ते आहारात नक्की घ्या. तसेच आंबाडीच्या बिया, यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. रोज 1 चमचा भाजलेली जवस आंबाडी खाल्ल्याने केसांचा पोत सुधारतो. तसेच अक्रोड आणि बदाम, यात बायोटिन असते, जे नैसर्गिकरित्या केस वाढवण्यास मदत करते. तसेच डोक्याच्या त्वचेचे डीप क्लिनिंग म्हणजे स्काल्प एक्सफॉलिकेशन, तर जसं आपण चेहऱ्याला स्क्रब करतो तसंच टाळूला म्हणजे स्काल्पला स्वच्छतेची गरज असते. खोबरेल तेलात थोडी पिठी साखर मिसळून टाळूला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन निघून जाते आणि नवीन केसांच्या वाढीसाठी जागा मोकळी होते. हे महिन्यातून फक्त तुम्हाला एकदाच करायचे आहे. तसेच कंगवा निवडताना प्लॅस्टिकच्या कंगव्यामुळे केसात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते, ज्यामुळे केस जास्त तुटतात. कडुनिंबाच्या लाकडाचा कंगवा वापरल्याने स्काल्पवरील इन्फेक्शन कमी होते. कधीही ओले केस विंचरू नका. केस 70 ते 80% सुकल्यानंतरच विंचरायला सुरुवात करा. तसेच रात्रीचे हेअर केअर रुटीन काय असावे, झोपताना आपण काय करतो यावर सकाळी किती केस गळतील हे ठरतं. सॅटिन किंवा सिल्कची उशी, सुती उशीमुळे केसांचे घर्षण जास्त होते. सॅटिनच्या कापडावर केस घसरत नाहीत, त्यामुळे ते तुटण्याचे प्रमाण 90% कमी होते. तसेच ढिल्ली वेणी, केस मोकळे सोडून झोपू नका, यामुळे केस एकमेकात गुंततात आणि सकाळी विंचरताना खूप होतात. तर आता पाहूया घरगुती हेअर टॉनिक. जपानी आणि चिनी महिलांच्या लांब केसांचे रहस्य म्हणजे तांदळाचे पाणी. तांदूळ भिजवलेले पाणी म्हणजेच केसांच्या लांबीला लावा. 10 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा. यात असलेल्या मुळे खराब झालेले केस रिपेअर होतात. आता पाहूया आयुर्वेदिक नस्य पद्धत. केसांचा संबंध तुमच्या नाकाशी असतो. रात्री झोपताना नाकात 2 थेंब साजूक तूप किंवा अणुतेल टाकल्याने हार्मोन संतुलित राहतात आणि केस गळती कमी होण्यास मदत होते. हे ऐकायला थोडे वेगळे वाटेल, पण आयुर्वेदात त्याला खूप महत्त्व आहे. केवळ तेल लावणे पुरेसे नाही तर ते तेल मुळांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे फिंगर मसाज म्हणजेच बोटांच्या टोकांनी म्हणजेच नखांनी नाही, बोटांच्या टोकांनी वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये 10 ते 15 मिनिटे तुम्हाला मसाज करायचा आहे तेल लावून. यामुळे डोक्यातील लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारते आणि स्काल्पवरील ताण कमी होतो. तसेच जर केस खूपच पातळ झाले असतील तर खोबरेल तेलात 2 थेंब रोजमेरी ऑइल टाका. संशोधनानुसार रोजमेरी ऑइल केस वाढवण्यासाठी खूप प्रभावी काम करतो. तसेच बाळंतपणानंतरचे व्हिटॅमिन्स का महत्त्वाचे, कॅल्शियम का महत्त्वाचे, तर अनेकदा आपण बाळंतपण झाले की गोळ्या बंद करतो, पण हीच मोठी चुकी करतो. बायोटिन अँड झिंक, शरीरात झिंक आणि बायोटिनची पातळी कमी झाली की केस मुळापासून कमकुवत होतात. तसेच B12 चा अभाव, शाकाहारी महिलांमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता असते, ज्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे सुरू होते. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने एक मल्टीव्हिटॅमिन सुरू ठेवा. ऋतुमानानुसार कोणती काळजी घ्यावी. जर पावसाळा असेल तर स्काल्प कोरडा ठेवा, कारण ओलावा बुरशीजन्य संसर्गाला म्हणजेच फंगल इन्फेक्शनला निमंत्रण देतो, त्यामुळे केस गळतात. तसेच उन्हाळ्यात बाहेर जाताना केसांना स्कार्फ बांधा, कारण अतिनील म्हणजेच UV रेज बाळंतपणानंतरच्या नाजूक केसांचे नुकसान करतात. मैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ द्या. 9 महिने तुमच्या शरीराने एका जीवाला जन्म दिला आहे, त्यामुळे शरीराला पुन्हा पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ तर लागणारच. आज मी सांगितले घरगुती तेल, आहार आणि टिप्स जर तुम्ही मनापासून पाळले तर 3-4 महिन्यात तुम्हाला तुमच्या केसात स्पष्ट फरक जाणवेल. लक्षात ठेवा, तुम्ही एक सुपर मॉम आहात, त्यामुळे केसांचे गळणे ही केवळ एक पायरी नाही तर ती लवकरच निघून जाईल. स्वतःच्या सौंदर्याची काळजी घ्या, पण त्यापेक्षाही तुमच्या आनंदाची काळजी घ्या. एक आनंदी आईच एक आनंदी बाळ घडवू शकते, त्याला आनंदी ठेवू शकते. तुम्हाला व्हिडिओ जराही फायदेशीर वाटला तर खालील लाईक बटन दाबायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित एखाद्याच्या चिंतेत असलेल्या नवीन आईला मदत होऊ शकते, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुमच्या लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच बाळाचा आहार आणि डिलिव्हरीनंतरचे वजन
कमी करावे याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्याबद्दल अवश्य सांगेन. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.